हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. सो आज आपण बघूया न्यू चॅप्टर फ्रॉम द 7th स्टँडर्ड आणि चॅप्टरचं नाव आहे द सोवेनियर. सोवेनियर म्हणजे काय तर स्मृतिचिन्ह. आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी एखाद्या प्लेसला व्हिजिट करतो तर तिथून मेमरी म्हणून एखादी वस्तू आपण घेऊन येत असतो आणि ती वस्तू आपण आपल्या घरी ठेवतो. कारण जेव्हा पण आपण त्या वस्तूला बघतो तेव्हा आपल्याला आपण त्या ठिकाणी भेट दिलं होतं, त्या त्या जागेवर आपण गेलो होतो हे आपल्याला लक्षात येत असतं. सो इथे पण आपण बघणार आहोत की सायली नावाची मुलगी आहे आणि ती त्या स्पेसमध्ये म्हणजे ती मूनवर जात आहे. अर्थवरून ती कुठे जात आहे? मूनवर जात आहे. तिने ही संपूर्ण जर्नी इथे काय केलेली आहे आपल्यासोबत शेअर केलेली आहे. सो आपण लेसन बघूया. With the tip of her nose pressed to the window of the space shuttle, Siley sat gazing all the view outside for so long. Still, she didn't seem to be contented. She had read the description of this view several times before and had seen this scene of the video too. बघा काय सांगितलेलं आहे की जेव्हा ती स्पेस शटलमध्ये बसली तेव्हा तिच्या नाकाजवळच काय होती, स्पेस शटलची विंडो होती आणि त्या विंडोमधून ती सगळं जी व्ह्यू होता, बाहेरचं जे पण व्ह्यू होतं ते सगळं ती काय करत होती, बघत होती. त्या व्ह्यूचा आनंद ती घेत होती आणि ती कितीतरी वेळ ती उभी राहून ते सगळं बघत होती. शी हॅड रेड द डिस्क्रिप्शन ऑफ दिस व्ह्यू सेव्हरल टाइम्स बिफोर अँड हॅड सीन दिस सीन ऑन द व्हिडिओ टू. तिने हे सगळे डिस्क्रिप्शन बुक्समध्ये पण वाचलेले होते किंवा याचे असंख्य व्हिडिओज तिने बघितलेले होते. बट दिस वॉज डिफरंट. रीडिंग द डिस्क्रिप्शन वॉज वन थिंग, वॉचिंग द पिक्चर्स अँड व्हिडिओज कॅप्चर्ड बाय द कॅमेरा वॉज अनादर. ती काय म्हणत आहे की हे असंख्य वेळा मी वाचलेले होते, पण व्हिडिओमध्ये बघणे, कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलेल्या गोष्टी बघणे ते एक वेगळी गोष्ट आहे किंवा डिस्क्रिप्शन वाचणे ती एक वेगळी गोष्ट आहे. But getting an opportunity to view that amazing panorama with your own eyes. Panorama म्हणजे अ व्हेरी वाईड व्ह्यू. तिला हा जो व्ह्यू होता तिला स्वतःच्या डोळ्यांनी बघण्याचं काय मिळालं होतं, चान्स मिळालं होतं. ही अपॉर्च्युनिटी तिला मिळाली होती आणि ही अपॉर्च्युनिटी एक वेगळीच अपॉर्च्युनिटी होती. म्हणजे जर आपल्याला मूनवर जाण्याचा चान्स मिळाला आणि आपल्याला ते सगळ्या गोष्टी आपण स्वतः डोळ्यांनी बघणार तर ते एक वेगळाच एक्सपिरियन्स असतोच. सो जो एक्सपिरियन्स सायली आता काय करत होती, एक्सपिरियन्स करत होती, अनुभव घेत होती. Being present physically right in the midst of it was indeed an out of the world. ती आता पृथ्वी आणि मूनच्या काय होती, मध्ये होती. ती चंद्रावरती पोचली होती का नाही, ती मध्ये होती आणि या मध्ये राहून ती ह्या सगळ्या गोष्टीचं काय करत होती, ती व्ह्यू एन्जॉय करत होती. आणि हा जो एक्सपिरियन्स होता तो तिच्यासाठी आउट ऑफ द वर्ल्ड होता. म्हणजे खूप एक वेगळाच अनुभव हा तिच्यासाठी होता. No matter how long she sat gazing, her awe and wonder did not seem to abate. Abate म्हणजे काय, कमी करणे. सो कितीतरी वेळ ती काय करत होती, उभी राहून हा व्ह्यू ती काय करू शकत होती, बघू शकत होती. तिला या व्ह्यू बघण्याचा कंटाळा येत नव्हता. The earth gradually appeared to get smaller and smaller in the sky. जशी जशी ती वरती जात होती तर अर्थ काय होत होती, हळूहळू छोटी छोटी होत जात होती. जशी जशी ती आकाशात वरती मूनकडे जात होती तसं तसं तिला लांबून अर्थ जे आहे ती काय दिसायला लागली होती, छोटी छोटी होताना दिसू लागली होती. द ॲज्युअर ब्ल्यू स्काय वॉज नाऊ लुकिंग जेट ब्लॅक. आणि जो आपल्याला अर्थवरून जो आपण जेव्हा स्कायकडे बघतो तर आपल्याला स्काय कसा दिसतो, ब्ल्यू दिसतो. पण आता तिला तो स्काय कसा दिसत होता, ब्लॅक दिसत होता. द क्लाउड्स हॅड डिसअपियर्ड. द स्टार्स वर शायनिंग ब्राईट. कारण ती क्लाउड्सच्या पण वरती आली होती आणि क्लाउड्स आता डिसअपियर झालेले होते. कारण तिथे वेदर आहे का, मूनकडे जाताना वेदर नाही आहे, मूनमध्ये वेदर नाही आहे, ॲटमॉस्फिअर नाही आहे, म्हणून तिला क्लाउड्स हे काय झाले होते, डिसअपियर्ड झाले होते, गायब झाले होते. आणि आता स्टार्स काय करायला लागले होते, शायनिंग ब्राईट. स्टार्स आता चमकायला लागले होते. This trip to the moon was exorbitantly expensive, but still Siley's mother had sent her on the trip. बघा, ही जी मूनची ट्रिप होती ही काय होती, एक्झॉर्बिटंटली काय होती, महाग होती. म्हणजे खूप जास्त एक्सपेन्सिव्ह होती. पण तिच्या आईने तिला काय केलं होतं, त्या ट्रिपवरती पाठवलं होतं.
In our childhood, we could not even think of such long distance trips. The longest trip meant going to Europe. If you are getting this opportunity, make the most of it, said मम्मी. तिची मम्मी तिला काय म्हणाली की आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही जास्तीत जास्त कुठे जात होतो, आमच्यासाठी लाँग डिस्टन्सची ट्रिप म्हणजे कुठली असायची, युरोपची असायची. बट नाव तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे, तुला ही अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे कुठे जाण्याची, मूनला जाण्याची. सो तुम्ही ती अपॉर्च्युनिटी काय केली पाहिजे, ग्रॅब केली पाहिजे, त्याचा आनंद घेतला पाहिजे आणि तुला तिथे नक्की गेलं पाहिजे. ओ मम्मी, नेहाज ग्रँडमदर वॉज सेईंग दॅट इन देअर चाइल्डहुड द लॉंगेस्ट ट्रिप फॉर स्कूल चिल्ड्रन यूज टू बी ओनली अप टू दिल्ली और कोलकाता. ती सांगत आहे तिच्या मम्मीला की तिच्या मम्मीला सांगत होती की नेहा म्हणजे तिची फ्रेंड आहे नेहा, तिची जी ग्रँडमदर आहे ती काय म्हणत होती की आमच्या वेळेस लॉंगेस्ट ट्रिप म्हणजे कुठे जाण्याचं असायचं, एकतर दिल्ली किंवा कोलकाता, म्हणजे इथपर्यंतच आम्ही जात होतो. इट सीम्स सो फनी इजंट इट, सेड सायली लाफिंग, रिमेंबरिंग द इन्सिडेंट मेड हर लाफ इवन नाऊ. जेव्हा ती स्पेस शटलमध्ये आहे या सगळ्या गोष्टी ती आठवून आठवून तिला आत्ता पण काय येत होतं, हसायला येत होतं. नाऊ द शटल वॉज गेटिंग क्लोजर. बघा ती स्पेस शटलमध्ये आहे, तुम्हाला दिसतंय. नाऊ द शटल वॉज गेटिंग क्लोजर अँड क्लोजर टू द मून. आता शटल जो होता, स्पेस शटल, तो जवळजवळ मूनच्या येत होता. देन इट स्टार्टेड ऑर्बिटिंग द मून. आणि आता तो मूनच्या अराउंड काय करत होता, फिरत होता, मूनच्या ऑर्बिटमध्ये पोहोचलेला होता. इन एव्हरी 32 मिनिट्स द शटल कम्प्लिटेड वन रिव्हॉल्युशन राऊंड द मून. 32 मिनिट्समध्ये तो जो स्पेस शटल आहे तो एक पूर्ण राऊंड काय करत होता, मूनच्या अराउंड कंप्लीट करत होता. Light and darkness followed each other in a quick succession. The dome-shaped settlement on the moon, which resembled the igloos of the Eskimos, were now visible. Light and darkness followed each other in quick. आपल्याला माहिती आहे की जो भाग सूर्याचा जो भाग किंवा चंद्राचा जो भाग सूर्यासमोर येतो आहे त्याच्यावरती त्याला काय मिळत असतो, प्रकाश मिळत असतो. तर म्हणून चंद्राच्या सभोवताल जेव्हा फिरताना त्याला काय वाटत होतं, कधी लाईट कधी डार्कनेस हे त्यांना एक्सपिरियन्स होत होतं. द डोम शिफ्ट सेटलमेंट्स ऑन द मून विच रिसेंबल्ड द इग्लूज ऑफ द एस्किमोज. सो स्टुडंट, तुम्हाला इग्लू माहिती असेल, जिथे एस्किमोज लोक राहतात, ते बर्फाची अशी गोल अशी टुमदार घरं असतात, ज्या ठिकाणी एस्किमोज ही जी ट्राईब्स आहे हे तिथे राहत असते. तशाच प्रमाणे सेम घरं कुठे दिसत होते, तशाच प्रमाणचे सेटलमेंट्स, तशाच प्रमाणचे सेटलमेंट्स म्हणजे काय, जिथे लोक एकत्र राहतात, छोटी छोटी घरं बनवून एकत्र राहतात. आपण गावामध्ये सेटल्समेंट्स बघतो, शहरामध्ये सेटलमेंट्स बघतो, त्याचप्रमाणे चंद्रावर सुद्धा सेटलमेंट्स केले होते, पण तिथे जे घर होते ते इग्लूजच्या शेपमध्ये होते किंवा इग्लूजसारखे दिसत होते. आफ्टर सम टाइम सायलीस शटल्स मेड अ स्लो मेजर्ड अँड सेफ लँडिंग ऑन द मून. The door of the shuttle was opened and the children were escorted through an airtight tunnel to the settlements at the Neil Armstrong base. फायनली त्यांचा जो शटल होता ते कुठे पोचलेलं आहे, चंद्रावर पोचले आणि त्यांना त्यांची सेफ लँडिंग झालेली आहे आणि त्यांना एअरटाईट कंटेनरमधून, एअरटाईट टनलमधून, सॉरी कंटेनर नाही, एअरटाईट टनलमधून त्यांना त्या सेटलमेंटमध्ये घेऊन गेले होते. जे सेटलमेंट्स होते आपण बघितलं होतं डोम शेपमध्ये, इग्लूजच्या शेपमध्ये, तिथे नेण्यात आलं होतं. आणि त्या सेटलमेंटचं नाव काय होतं, नील आर्मस्ट्रॉंग बेस. ओके. सो मूनवर त्यांना माहिती आहे की मूनवर ऑक्सिजन नाही आहे आणि मूनवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स वेगळा आहे, त्यामुळे त्यांना एअरटाईट टनलमधून डिरेक्टली त्या सेटलमेंटमध्ये नेण्यात आलं होतं. The receptionist at the entrance to the base gave some instruction at the very outset. आर्मस्ट्रॉंग बेसची एक रिसेप्शनिस्ट होती जी तिथे समोरच ती एंट्रन्सवर उभी होती आणि त्या रिसेप्शनिस्टनी त्या मुलांना काय दिलेलं आहे, इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की तुम्हाला इथे कशा पद्धतीने राहायचं आहे. I welcome you all to the Neil Armstrong base. To make your stay on the moon pleasant and comfortable, I would like you to take certain precautions. Listen carefully to my instructions and please follow them during your stay. ती सांगत आहे की तुम्ही इथे मूनवर राहणार आहे नील आर्मस्ट्रॉंग बेसमध्ये, तर तुमची हे जी काही दिवसाचा जो प्रवास आहे तो कसा झाला पाहिजे, सुखकर झाला पाहिजे, तुम्हाला खूप जास्त मजा आली पाहिजे. पण तुम्हाला इथे काय घ्यायचे, प्रिकॉशन्स घ्यायच्या आहेत. प्रिकॉशन्स म्हणजे काय की काळजी घ्यायची आहे.
You know that the gravitational force of the moon is one-sixth that of the earth. In the human settlements on the moon, a gravitational force equivalent to that of the earth has been artificially maintained. ती सांगते की या बेसवरती म्हणजे या नील आर्मस्ट्रॉंग बेस जो आहे, इथे जे घरं बनवलेली आहेत, या घरामध्ये किंवा इथे जो एन्व्हायरमेंट आहे तो कसा आहे, आर्टिफिशियली तयार केलेला आहे. कशाप्रकारे की जसं अर्थवरती जसं एन्व्हायरमेंट आहे, ॲटमॉस्फिअर आहे, सेम ॲटमॉस्फिअर तुम्हाला इथे होणार, इथे भेटणार आहे. कुठे? या नील आर्मस्ट्रॉंग बेसमध्ये. कारण आपल्याला माहिती आहे आपण मूनवर सर्व्हाइव्ह करू शकणार आहोत का? नाही. त्या ओपन प्लेसमध्ये आपण सर्व्हाइव्ह करू शकणार नाही. म्हणून त्यांनी तशाच पद्धतीचा आर्टिफिशियल ॲटमॉस्फिअर या बेसमध्ये तयार केलेला आहे त्या लोकांसाठी. ग्रॅव्हिटेशनल इथे तसा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्यांनी तयार केला जसं तो अर्थवरती आहे. ओके. बट आउटसाइड दोज सेटलमेंट्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द मून इज ॲट वर्क. बट जर तुम्ही या सेटलमेंट्सच्या बाहेर जर तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला मूनमध्ये जसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तोच फोर्स काय करेल? वर्क करेल. आता तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण अर्थवरती जंप करतो म्हणजे आपण आपल्या पृथ्वीवर जेव्हा आपण जंप करतो तेव्हा आपण पटकन खाली येतो. म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये आपण खाली येतो किंवा एखादी वस्तू आपण वरती फेकली तर ती फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये खाली येते. बट तीच गोष्ट जेव्हा आपण मूनवर फेकतो तर त्याला या खाली यायला कितीतरी वेळ लागत असतो. ठीक आहे. सो इतका डिफरन्स आपल्याला जाणून येतो. सो तीच सांगण्याचा प्रयत्न काय करत होती? मुलांना सांगण्याचा प्रयत्न करत होती. यू विल हॅव टू बी एक्स्ट्रीमली केअरफुल वेन यू रोम अराउंड देअर. द सेकंड पॉईंट टू रिमेंबर इज रिलेटेड टू शॉपिंग ऑन द मून. ती सांगते की तुम्हाला दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे? जेव्हा तुम्ही मूनवर शॉपिंग कराल ती गोष्ट किंवा त्या बाबतीत काही गोष्टी लक्षात ठेवायचे. यू ऑल मस्ट बी इंटरेस्टेड इन कॅरिंग सोवेनियर्स बॅक होम फ्रॉम द मून. ती म्हणते की तुम्हा सगळ्या मुलांना इथून काहीतरी गोष्टी सोवेनियर्स म्हणजे काहीतरी स्मृतिचिन्ह घेऊन जाण्याची तुमची इच्छा होणार. ऑब्व्हियसली आपण मूनवर गेलो तर आपल्याला तिथून काहीतरी वस्तू आपण घरी घेऊन जाऊ. तर त्याबद्दल पण तुम्हाला काही गोष्टी काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. Please buy the articles only from the shops which are inside the dome-shaped settlements. There you will be assured of genuine articles. Do not buy anything from the unauthorized shops outside the settlement. I wish you a very happy and pleasant stay on the moon. ती सांगते की तुम्हाला जेही काही शॉपिंग करायचे तुम्ही या सेटलमेंटमधूनच शॉपिंग करा. म्हणजे तुम्हाला इथे भेटणारी प्रत्येक गोष्ट ही काय ऑथोराइज्ड आहे, ही खरी गोष्ट आहे किंवा ही याची जी शुद्धता आहे किंवा याची जी क्वालिटी आहे ती खरी चांगली आहे. बट इफ तुम्ही जर या सेटलमेंटच्या बाहेर जाऊन गोष्टी विकत घेता किंवा एखादी गोष्ट खरेदी करता तर ती कशी असणार आहे? अनऑथोराइज्ड असणार आहे. त्याची आम्ही गॅरंटी देऊ शकणार नाही. आणि बाकी तुमची जी जर्नी आहे ती काय होणार आहे? खूप आनंदी आणि मजेशीर होणार आहे अशी ती सांगत आहे. अ जॅम पॅक 3 days प्रोग्राम अवेटेड द चिल्ड्रन ऑन द मून. त्यांची जी जर्नी होती ती किती दिवसाची होती? 3 दिवसाची जर्नी होती आणि ती जॅम पॅक्ड होती. जॅम पॅक म्हणजे त्यांचे जे टीचर्स होत्या त्यांनी ती पूर्ण त्यांची जर्नी काय केलेली होती? पॅक करून टाकली होती. म्हणजे एका गोष्टीनंतर दुसरी गोष्ट करण्यासाठी ऑलरेडी त्या गोष्टी त्यांच्यासाठी फिक्स होत्या की त्यांच्यासाठी फ्री टाईम असा त्यांच्याजवळ काहीच नव्हतं. त्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करत जाणार होत्या. अकॉर्डिंग टू द अर्थ कॅल्क्युलेशन्स ऑन द मून देअर वर 15 days ऑफ डे लाईट अँड 15 days ऑफ नाईट टाईम. जसं आपल्या पृथ्वीवर आपल्या अर्थवर आपण बघतो की 12 तासांचा दिवस 12 तासाची रात्र असते. ओके. पण मूनमध्ये कसं आहे की 15 दिवसाचं दिवस आणि 15 दिवसाची रात्र आहे असं इथे सांगितलेलं. कारण आपण बघतो पौर्णिमा आणि अमावस्या, फुल डे आणि न्यू मून डे वगैरे. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट प्रोग्राम ऑफ द फर्स्ट डे इथे सांगितलं द 3 days ऑफ द ट्रिप वर गोइंग टू बी पार्ट ऑफ द नाईट टाईम ऑन द मून. आणि त्यांची जी ट्रिप होती ती कधी डिसाईड केलेली होती? नाईट टाईममध्ये. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट प्रोग्राम्स ऑफ द फर्स्ट डे वॉज Sky Watch. On the Earth, it was usually foggy and the stars were seen rarely and only very faintly. There was no atmosphere on the moon. On the dark background of the moon sky, the stars shone dazzling bright. तिथे सांगितलेलं आहे की जेव्हा आम्ही अर्थवरून मूनला बघायचो तेव्हा मोस्टली काय दिसायचं? सगळीकडे फॉगी वेदर दिसायचं. स्टार्ससुद्धा दिसायचे नाहीत.
बट आता आम्ही मूनवर येऊन बघतोय तर इथे ॲटमॉस्फिअर नाही आहे. त्यामुळे सगळीकडे जो वेदर आहे, सगळीकडे जो वातावरण आहे किंवा जो बॅकग्राऊंड आहे तो कसा दिसत आहे, ब्लॅक दिसतोय आणि स्टार्स जे आहे त्याच्यामुळे ब्राईट शाईन करत आहे. The most attractive view was that of the disk of the earth in the moon sky. The earth looked 13 times bigger than the moon in the earth स्काय. बघा काय सांगितलेलं आहे, मूनवरून जेव्हा आपण अर्थवरून जेव्हा आपण मूनला बघतो तेव्हा मून आपल्याला खूप छोटा दिसतो, राईट. बट जेव्हा मूनवरून आपण अर्थला बघतोय तर अर्थ जे आहे ते 13 टाइम्स बिगर दिसत आहे. कोणापेक्षा? मूनपेक्षा. इट वॉज ऑल्सो 70 टाइम्स ब्रायटर. आणि 70 टाइम्स काय दिसत आहे, ब्रायटर दिसतोय. द अर्थ लाईट फेल ऑन द मून. अर्थची जी लाईट आहे ती कशावर पडती आहे, मूनवर पडत आहे. दिस ब्युटिफुल एन्चॅन्टिंग व्ह्यू मेड सायली अँड हर फ्रेंड्स एस्कॅटिक. बघा इथे काय सांगितलेलं आहे, एस्कॅटिक म्हणजे काय, व्हेरी हॅपी. आणि एन्चॅन्टिंग म्हणजे काय, की आकर्षक. हा जो आकर्षक मनमोहक करणारा दृश्य होता त्यामुळे सायली आणि तिचे फ्रेंड्स काय झाले होते, खूप जास्त हॅपी झाले होते. दे फेल अ स्लीप फीलिंग हॅप्पी, एक्सायटेड अँड कम्फर्टेबल ॲट द सेम टाईम. त्यांना झोप पण येत होती, ते आनंदी पण होते आणि त्यांना कम्फर्टेबल पण फील होत होतं. द सेकंड डेज अट्रॅक्शन वॉज द सर्कस ऑन द मून. दुसऱ्या दिवशी त्यांनी काय बघितलेलं होतं, पहिल्या दिवशी त्यांनी बघितलं की आकाशातून त्यांनी पहिल्या दिवशी मूनवर सगळीकडे ते फिरून घेतलेले होते किंवा त्यांचं ते सगळं स्काय वगैरे त्यांनी बघितलेलं होतं. सेकंड डेजला काय केलं त्यांनी, सेकंड डेजचं अट्रॅक्शन होतं की मूनवरती सर्कस. द सेकंड डेज अट्रॅक्शन वॉज द सर्कस ऑन द मून. वन युनिक फीचर्स ऑफ द सर्कस वॉज द सिटिंग अरेंजमेंट. द स्पेक्टॅटर्स वर मेड टू सिट इन द टेंट. स्पेक्टॅटर्स म्हणजे काय, प्रेक्षक. आता इथे एक युनिक फीचर होता, जे बघणारे जे दर्शक होते, जे प्रेक्षक होते, स्पेक्टॅटर्स होते, जे ऑडियन्स होते, ते कुठे बसलेले होते, टेंटमध्ये बसलेले होते. त्यांचं सिटिंग अरेंजमेंट त्याप्रमाणे केलेलं होतं. अँड द सर्कस वॉज गोईंग ऑन आउटसाईड. आणि सर्कस कुठे चाललेलं होतं, आउटसाईडला चाललेलं होतं. हाय जम्प्स अँड लाँग जम्प्स वर द स्पेशल अट्रॅक्शन्स. वन जिम्नास्ट जम्प 27 मीटर्स हाय. तिथे जो जिम्नास्ट होता तो किती उंच त्याने उडी घेतलेली आहे, 27 मीटर्स हाय. 27 मीटर्स हाय म्हणजे आपण म्हणू शकतो की 7 to 8 फ्लोअरची जी बिल्डिंग असते तेवढा उंच त्याने काय घेतलेली होती, जंप घेतलेली होती. ऑन बोथ डेज बिसाइड द मेन अट्रॅक्शन्स मच टाईम वॉज रिझर्व फॉर विजिटिंग द व्हेरियस सेटलमेंट्स देअर. बघा ह्या दोन ॲक्टिव्हिटी किंवा या 2 दिवसामध्ये ज्या पण ॲक्टिव्हिटीज त्यांनी केलेले होते त्या ॲक्टिव्हिटीज सोडून त्यांचं जे त्यांचा जो उरलेला टाईम होता त्या टाईममध्ये ते इतरचे जे सेटलमेंट्स होते तिथेसुद्धा ते काय करत होते, विजिट करत होते. इट वॉज एक्सपेक्टेड दॅट द स्टुडंट शुड स्पेंड सम टाईम फॉर सेल्फ स्टडी. The teacher had assigned them the task of writing an essay on how they spent their time on the moon, which place they visited, what they observed, etc. बघा त्यांच्या टीचरनी आणखी एक गोष्ट केली होती की त्यांना असाइनमेंट दिली होती. काय असाइनमेंट होती की जेव्हा ते मूनवर गेलेत तर त्यांनी मूनमध्ये सेल्फ स्टडी, त्यांनी मूनमध्ये काय बघितलं, त्यांनी त्यांचं वेळ कशा पद्धतीने मूनमध्ये घालवलं, चंद्रावरती घालवलं, परत ते कुठल्या कुठल्या प्लेसला त्यांनी व्हिजिट केलं होतं, त्यांनी तिथे काय ऑब्झर्व केलं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना लिहून काढायच्या होत्या. सायली अँड हर फ्रेंड्स हॅड ट्रॅव्हल्ड फार अँड वाईड अँड हॅड डन अ लॉट ऑफ साईट सीइंग. आणि त्यामुळे सायली आणि तिच्या फ्रेंड्सनी भरपूर गोष्टी काय केलेल्या होत्या, बघितल्या होत्या, भरपूर ठिकाणी त्यांनी विजिट केलेल्या होत्या. On the third day, their teacher took them to a place of historical importance. 100 years ago, Neil Armstrong had landed at this place. Everyone was looking forward to this visit to the historical monument. It was the oldest place in the history of man on the moon. The first footprint of Neil Armstrong was preserved on the moonland. बघा इथे काय सांगितलेलं आहे की ऑन द थर्ड डे देअर टीचर टूक देम टू अ प्लेस ऑफ हिस्टोरिकल इम्पॉर्टन्स. म्हणजे त्यांची थर्ड डेला त्यांची जी टीचर होती ते एका अशा प्लेसवर घेऊन जाणार होती की जे हिस्टोरिकल, ऐतिहासिक दृष्टीने खूप इम्पॉर्टन्स होता त्या प्लेसला. 100 इयर्स ॲगो म्हणजे 100 वर्षापूर्वी तिथे काय झालेलं होतं,
नील आर्मस्ट्रॉंग जो पहिला माणूस आहे जो चंद्रावर गेला होता, त्याचं नाव काय होतं? नील आर्मस्ट्रॉंग. तो तिथे गेलेला होता. एव्हरीवन वॉज लुकिंग फॉरवर्ड टू दिस व्हिजिट टू द हिस्टोरिकल मॉन्युमेंट. आणि त्या मॉन्युमेंटला भेट देण्यासाठी सगळे लोक काय होते? खूप जास्त एक्सायटेड होते. इट वॉज द ओल्डेस्ट प्लेस इन द हिस्ट्री ऑफ मॅन ऑन द मून. द फर्स्ट फूटप्रिंट ऑफ नील आर्मस्ट्रॉंग वॉज प्रिझर्व्ड. जो त्यांचा पहिला पाऊल होता, जे मानवाने पहिला पाऊल चंद्रावर ठेवला होता, तो तिथे काय केलेला आहे? प्रिझर्व केलेला आहे असं सांगितलेलं आहे इथे. बिसाइड द फुटप्रिंट वॉज अ ग्रँड स्टॅच्यू ऑफ आर्मस्ट्रॉंग. आणि त्याच फुटप्रिंटच्या बाजूला नील आर्मस्ट्रॉंगचा काय बनवलेला आहे? स्टॅच्यू बनवलेला आहे. द बेस ऑफ द स्टॅच्यू वर कार्ड द फर्स्ट वर्ड्स अटर्ड बाय अ ह्युमन ऑन द मून, वन स्मॉल स्टेप फॉर अ मॅन. आणि तिथे त्या स्टॅच्यूच्या खालीच लिहून ठेवलेलं आहे की वन जायंट लीप ऑफ मॅनकाइंड, वन स्मॉल स्टेप फॉर अ मॅन. म्हणजे मानवाचा फक्त एक पाऊल, मानवाने घेतलेला एक स्टेप हा काय होणार आहे? वन जायंट लीफ ऑफ मॅनकाइंड. म्हणजे मानव जातीसाठी एक विशाल झेप असणार आहे. म्हणजे इथे मानवाने पाय ठेवलेला आहे, एक पाऊल टाकलेलं आहे चंद्रावरती, पण असे असंख्य पाऊल किंवा याच गोष्टीचा फायदा मानव जातीसाठी होणार आहे. The next attraction for the children was that they were going to wear the space suits for the first time. आत्तापर्यंत ते जे फिरत होते ते कुठे फिरत होते? त्या नील आर्मस्ट्रॉंग बेसमध्ये ते फिरत होते, जिथे कशा पद्धतीचा ॲटमॉस्फिअर क्रिएट केला होता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा होता, जसंच अर्थवरती आहे, जसं इक्वली अर्थवरती आहे तसाच ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या बेसमध्ये मुलांसाठी तयार केलेला होता. ठीक आहे, बट आत्ता त्यांना कुठे जायचं आहे? ते आता त्या बेसमधून बाहेर पडणार आहे, म्हणून त्यांना त्यासाठी काय घालायचं? स्पेस सूट्स घालायचे आहेत. देन दे वर गोइंग टू रोम आउटसाईड. ते बाहेर फिरायला जाणार आहेत, एक्सपिरियन्सिंग द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द मून. आणि ते एक्सपिरियन्स करणार आहे मूनचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बी केअरफुल वेन यू वॉक डिअर चिल्ड्रन, डोंट रन ऑर स्प्रिंट, यू विल फॉल. यू विल फॉल. द टीचर वॉज वॉर्निंग रिपीटेडली. त्यांची जी टीचर होती ते त्यांना सारखी रिपीटेडली वॉर्निंग करत होते की तुम्ही काय करू नका, पळू नका, धावू नका, जंप करू नका, अदरवाईज तुम्ही काय होणार? पडणार. बट कुणीही त्या मूडमध्ये नव्हतं की ते टीचरचं ऐकतील. कारण आपण एखाद्या ट्रिपवर गेलो तर आपण आपल्याच मूडमध्ये असतो, आपल्याला एन्जॉय करायचं असतं. द सेम वे सायली आणि त्यांचे फ्रेंड्ससुद्धा त्याच मूडमध्ये होते. But who was in the mood to listen? They hopped, jumped, and ran around. Buy ornaments specially made from the stones on the moon, very cheap, cheaper than those available in the shops in the settlement, cheaper and better. At least have a look. The roadside shopkeepers screamed at the top of their voice, Buy, sister, buy. जेव्हा सायली आणि त्याचे फ्रेंड्स जेव्हा बाहेर गेलेत फिरण्यासाठी, तेव्हा त्यांच्या कानावरती एक आवाज आला की तुम्ही काय करा, हे ऑर्नामेंट्स खरेदी करा, हे स्पेशल स्टोनपासून बनलेले आहे. तो जो तिथला जो वेंडर होता तो काय करत होता? असं ओरडून सांगत होता की हां, स्पेशल स्टोनपासून बनलेलं आहे, हे तुम्ही काय करा, खरेदी करा, तुम्हाला हे खूप जास्त चीपर म्हणजे खूप जास्त स्वस्त पडेल. जे सेटलमेंट्समध्ये जे शॉप्स आहेत त्या शॉप्सच्या कम्पॅरेटिव्हली हे तुम्हाला काय पडतील? खूप जास्त स्वस्त पडतील, असं तो ओरडून सांगत होता. Buy, sister, buy. I am selling these earrings really cheap. Saying this, he approached Siley and displayed the sets of shining stone earrings. त्याने सायलीला अप्रोच केलं, सायलीजवळ तो गेला आणि सायलीला ते कानातले जे इयरिंग्स होते तो दाखवायला लागला. सायली सडनली रिमेंबर्ड हर मदर. टुमॉरो दे वर टू स्टार्ट ऑन देअर रिटर्न जर्नी. शी हॅड कम्प्लिटली फॉरगॉटन हर मदर इन द लास्ट 3 days. शी फेल्ट टेरिबली गिल्टी. जेव्हा तिने ते इयरिंग्स बघितले तिला तिची मम्मी आठवली, तिला स्वतःची आई आठवली, ज्या आईला ती या 2-3 दिवसाच्या जर्नीमध्ये पूर्णपणे काय झाली होती? विसरून गेली होती. कारण ती त्या जर्नीमध्ये एवढी जास्त इन्व्हॉल्व झाली होती, ती तिच्या आईला पूर्णपणे विसरून गेली होती आणि तिला शी फेल्ट टेरिबली गिल्टी. आणि जेव्हा तिला तिची आई आठवली तेव्हा तिला फार जास्त स्वतःवरच गिल्टी फील होत होतं, वाईट वाटत होतं स्वतःचं. But these sister don't think much, cheaper and better, take it. Sally looked around, the other children had proceeded ahead.
जेव्हा सायलीने इकडे-तिकडे बघितलं, तेव्हा तिला समजलं की बाकीची जी मुलं होती, जी तिच्याबरोबर होती फ्रेंड्स, ते खूप पुढे निघून गेलेले आणि ही खूप मागे राहिलेली आहे. "कम ऑन, गिव्ह मी दोज रेड इयरिंग्ज क्विक." सायली पॉइंटेड ॲट देम अँड आस्क्ड, "व्हॉट्स द प्राइस?" तिने त्या इयरिंग्सकडे पॉइंट करत काय सांगितलं, की "मला ते रेड वन द्या, म्हणजे मला ते लाल रंगाची इयरिंग्स द्या." आणि तिने विचारले, की "याची प्राईस काय आहे?" "ओन्ली ₹1000." रिप्लाइड द सेल्समॅन. सायली इमिजिएटली पेड द अमाउंट, टूक द इयरिंग्स अँड रॅन टू कॅच अप विथ हर फ्रेंड्स. तिने पटकन पैसे दिले त्या सेल्समॅनला आणि पटकन तिने ते इयरिंग्स घेतले आणि ती तिच्या मित्रांजवळ निघून गेली. On returning home, Sally told her mother very enthusiastically, "Mummy, look what I have brought for you." Her mother picked up the earring. She exclaimed, "Hello, dear. How am I going to wear such heavy earrings?" जेव्हा ती घरी आल्यानंतर तिने सर्वात आधी तिच्या आईला काय दाखवलं, ते इयरिंग्स दाखवलं आणि ती खूपच एक्सायटेड होऊन एन्थुसियास्टिकली ती आपल्या आईला काय म्हणायला लागली, की "बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आलेले आहे." तिच्या आईने जेव्हा ते उचलून बघितले, शी एक्सक्लेम्ड, "हॅलो डिअर, हाऊ एम आय गोइंग टू विअर सच हेवी रिंग्स?" तिची आई म्हणायला लागली, की "मी इतके वजनदार जे इयरिंग्स आहे मी कसे घालू?" कारण ते जे इयरिंग्स होते सायलीने कुठे घेतले होते? त्या सेटलमेंटच्या बाहेर घेतलेले होते आणि सेटलमेंटमध्ये जी ग्रॅव्हिटी होती ती कशी होती? मूनची ग्रॅव्हिटी होती. तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा होता? मूनचा होता. म्हणजे तिथे जड वस्तूसुद्धा खूप हलकी वाटत होती. बट तीच वस्तू आपण जेव्हा अर्थमध्ये बघतो तर त्याचं वजन जे आहे ते खूप जास्त असतं. सायली इमिजिएटली रिअलाइज्ड हर मिस्टेक. सायली हॅड परचेस द इयरिंग्स इन द फील्ड ऑफ द मून्स ग्रॅव्हिटी. तिने ती वस्तू कुठे घेतली होती? मून्सच्या ग्रॅव्हिटीमध्ये घेतली होती. तिथे तिला लाईट वेट वाटत होती. पण इथे आणल्यावर ती वस्तू काय झालेली होती? खूप वजनदार झालेली होती. ट्रान्सलेटेड फ्रॉम द स्टोरी भेट बाय लक्ष्मण लोंढे. सो ही जी स्टोरी आहे ही मराठीमधून घेतलेली आहे. भेट या पुस्तकातून लक्ष्मण लोंढे यांनी ही लिहिलेली स्टोरी आहे. सो स्टुडंट, तुम्हाला जर ही स्टोरी समजली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.